लाडकी बहिणींना लाडक्या ताईनो 6,300 रुपये लाडक्या बहिणींना भेटणार, हप्ता भेटणार. कोणत्या लाडक्या बहिणींना 6,000 रुपये 300 भेटणार आहेत, नक्की हे पैसे भेटणार आहेत का, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. कारण की सगळीकडे हा मेसेज पसरत आहे 6,000 रुपये 6,300 रुपये हप्ता मिळणार, 6,300 रुपये हप्ता मिळणार. मग कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे, आपल्याला भेटणार आहे का नाही, या सगळ्या गोष्टी बघा व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एक महत्त्वाची बातमी समोर आली ती तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर ज्याची आतुरता लागली आहे 17वा हप्ता, हा 17वा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि GR नेमका कधी येणार आहे, कारण की आता बघा जवळजवळ या ठिकाणी आज बरेच दिवस झालेले आहेत. डिसेंबर महिना पण या ठिकाणी पहिला आठवडा संपलेला आहे आणि हप्ता कधी भेटणार, त्याचा GR कधी येणार हे अजून पुढे आलेलं नाहीये. तर मग हे नेमकं कधी भेटणार आहे, हे सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतो लाडक्या बहिणींनो, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 16वा हप्ता भेटलाय का कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि KYC सगळ्यांची झाली आहे का, कंप्लीट केली आहे का, पटपट सर्वांनी सांगायचं लाडक्या बहिणींनो. कारण की बघा KYC ला आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत. 31 तारखेपर्यंत तुम्हाला KYC असणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी KYC पटपट करून घ्यायचे. चला आता वेळ नाही वाया घालता डायरेक्ट मेन मुद्द्यावर येऊया. 6,300 रुपये हे नेमकं काय गणित आहे, 6,300 रुपये नेमकं भेटणार कुणाला, भेटणार आहेत याच्यामध्ये काहीच वाद नाहीये. घोषणा पण झालेली आहे, पण ती कुणाला झाली आहे, कोणत्या लाडक्या बहिणीला भेटणार आहे हे सगळं सांगतो. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. तर लाडक्या बहिणींनो बघा 17वा हप्ता वाटप कधी होणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर हप्ता वाटप हे 6,300 कुणाला मिळणार आहे, खरंच 6,300 मिळणार का, हो लाडक्या बहिणींनो 100% 6,300 रुपये भेटणार आहेत. घोषणा पण झाली आहे, सरकारने घोषणा केली आहे. कोणत्या सरकारने केली आहे, कुणाला भेटणार आहेत हे तुम्हाला सांगतो. पण महाराष्ट्रामध्ये व्हायरल व्हायलाय, वेगळ्या प्रकारे हा मेसेज व्हायरल व्हायलाय, खोट्या अफवा पण पसरत आहेत. त्या नेमकं काय आहेत हे त्याचं तुम्हाला सत्य सगळ्या गोष्टी सांगणार आहे, एकदम पुराव्यासह सांगणार. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. कोणाला मिळणार 6,300 आणि 17वा हप्ता वाटप कधी होणार आहे. चला आता डायरेक्ट सुरुवात करतो. व्हिडिओ दाखवणार आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि ज्या लाडक्याला माहित नसेल त्यांना व्यवस्थित समजून सांगा. ज्या लाडक्याचा व्हिडिओ आपले बघत असतील त्यांना हे सांगा, कारण की अफवा पसरत आहेत. त्या अफवा नेमकं काय आहेत, त्या नेमकं खरं काय हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे. काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना, लाडकीला आता महिन्याला 6,300 रुपये, सरकार लाडक्या बहिणीचा हप्ता वाढवणार. तर बघा लाडक्या बहिणींनो, जसं आपल्या सरकारने पण सांगितलं होतं, कोणत्या महाराष्ट्र सरकारने सांगितलं होतं, आम्ही जर सत्तेमध्ये आलो तर या ठिकाणी 2100 रुपये तुम्हाला हप्ता आम्ही वाटप करणार आहोत. त्या स्वरूपात या ठिकाणी आता नवीन वेगवेगळ्या बातम्या यायला सुरुवात झालेली आहेत. आता बघा ही बातमी जी आहे 6,300 ची, ती नेमकी काय बातमी आहे तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे. चला तर वेळ लागेल तर व्हिडिओला आता सुरुवात करूया. हे 6,300 कुणाला भेटणार आहेत तर ते आपण बघणार आहोत लाडके बहिणींनो. साम टीव्हीची बातमी, कोणत्या राज्यामध्ये महिलांना किती पैसे मिळतात हे आपण अगोदर बघूया. लाडकी बहीण योजना फक्त महाराष्ट्रात सुरू नाहीये, महाराष्ट्र सारख्या अजून बऱ्याच राज्यामध्ये ही लाडकी बहीण योजना सुरू आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, महाराष्ट्रामध्ये 1,500 रुपये दिले जातात. ह्याच्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे होती, पण वाढ झालेली नाहीये. आश्वासन दिलं होतं की आम्ही 2100 रुपये करू, पण ते 2100 अजून झालेलं नाहीये. तर मग हे 2100 रुपये कधी भेटणार हे तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशमध्ये बघा, मध्य प्रदेशमध्ये पण 1,500 रुपये या ठिकाणी भेटत आहेत. 1,500 रुपये भेटत आहेत मध्य प्रदेशमध्ये. महाराष्ट्रात 1,500, मध्य प्रदेशला 1,500, दिल्ली मध्ये 1,000 रुपये भेटतात. बघा दिल्ली राज्यामध्ये लाडक्या बहिणींना 1,000 रुपये या ठिकाणी पाहायला तुम्हाला भेटत आहे. त्याच्यानंतर कर्नाटक मध्ये जर बघितलं तर 2,000 रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणीला भेटत. बघा कर्नाटक मध्ये वाढले 2,000 रुपये या ठिकाणी भेटतात. आणि बिहार मध्ये जर बघितलं, बिहार मध्ये तर डायरेक्ट 10,000 रुपये लाडक्या बहिणीला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. 10,000 रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणीला भेटत आहेत. मग नेमके हे पैसे कशा स्वरूपात भेटत आहेत, कुणाला भेटत आहेत हे सगळं सांगतो. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. सध्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत. तर बघा लाडके बहिणींनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मी दाखवत आहे की साम टीव्हीची ही बातमी आहे. कोणत्या ताईला कसे पैसे भेटत आहेत हे आपण या ठिकाणी बघत आहोत. तर पहिली गोष्ट, साम टीव्ही मध्ये महाराष्ट्रातील लाडक्यांचा हप्ता वाढलेला नाहीये,
पहिली गोष्ट म्हणजे जे 6,000 रुपये 6,300 जे आहे ते महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीला अजून या ठिकाणी भेटलेले नाहीये, त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्याच्यानंतर राज्यातील लाडक्यांना महिन्याला 1,500 रुपये त्या ठिकाणी मिळत आहेत, त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. पण हरियाणातील लाडक्यांना 6,300 मिळणार आहेत. 6,300 रुपये कुणाला मिळणार आहेत लाडक्या हे लक्षात घ्या. 6,300 हे ह्या लाडक्या बहिणीला भेटणार आहेत, ते म्हणजे हरियाणा राज्य. हरियाणा राज्यातील लाडक्या बहिणींना 6,300 रुपये भेटणार आहेत. म्हणजे त्या ठिकाणी ऑलरेडी हरियाणामध्ये 2100 रुपये भेटतात. 2100 त्यांना भेटतात ऑलरेडी, आणि 3 महिन्याचे त्यांना ऍडव्हान्स पैसे भेटणार आहेत. आता तुम्ही म्हणत असाल की सर हे 6,300चं गणित काय होतं, तर लक्षात घ्या लाडक्यांनो, हरियाणा राज्यामध्ये या ठिकाणी तिथल्या सरकारने काय केलेलं आहे, 3 हप्ते एकत्र टाकणार आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो, पण हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनीने ही घोषणा केली आहे. तुम्ही म्हणत असाल, सगळेजण म्हणत असाल की सर गुरुदादा या ठिकाणी जसे त्या हरियाणामधल्या लाडक्या बहिणींना आता 3 महिन्याचे हप्ते, बघा या ठिकाणी बघा 2100 प्रमाणे 3 महिन्याचे एकत्र 6,300 रुपये मिळणार आहेत. तर लाडके ताई म्हणत असतील की बाबा सर सगळीकडे या ठिकाणी पैसे ऍडव्हान्स मध्ये भेटायले, 3-3 महिन्याचे एकत्र भेटायले, मग आपल्याकडे का नाही? भले ते 1,500 जरी भेटले तरी चालतंय, जसं 2100 आम्हाला अजून पण गरज नाहीये असं बरेच लाडके ताई म्हणतात, पण आम्हाला पैसे वेळेवर भेटायला पाहिजे असं लाडके ताई म्हणतात. मग या ठिकाणी लक्षात घ्या लाडके ताई, तुम्हाला मी पुराव्यासही सांगितलंय, घोषणा पण झाली. हरियाणा राज्यामधल्या सरकारने 3 हप्ते एकत्र टाकण्याची घोषणा पण करून टाकली. आता मग राहिला प्रश्न आपल्या महाराष्ट्र राज्याचा. महाराष्ट्रामध्ये पण 12वा 13वा 14वा हप्ता अजून भेटलेला नाहीये, तो 4,500 रुपये टाकायला पाहिजे. याला तुम्ही सहमत आहेत का लाडक्या ताईंनो? दुसरी गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या ताई अशा आहेत त्यांना बऱ्याच लाडक्या ताईंना 15वा 16वा पण हप्ता भेटलेला नाही. असे कोणी लाडक्या ताई आहेत का त्यांना 15वा 16वा पण हप्ता भेटलाय? 12वा 13वा 14वा भेटला नाही, 15वा 16वा पण हप्ता भेटला नाही. आणि आता बघा नोव्हेंबर महिना पूर्ण संपलाय, 17वा हप्ता अजून भेटलेला नाहीये. अजून या ठिकाणी आता डिसेंबर महिना सुरू झालाय, पहिला आठवडा त्याचा पण संपून गेलाय. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपलाय. मग आता डिसेंबर महिना संपत असला तर म्हणजे पहिला आठवडा संपला तरी अजून GR पण आलेला नाहीये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी तारीख पण कुणी सांगितली नाही. मंत्री असतील, आदित्य तटकरे मॅडम असतील किंवा त्या पक्षातील कुणी असतील, त्यांनी पण तारीख सांगितलेली नाहीये. मग हे हप्ते कधी भेटणार? डिसेंबरचा दुसरा आठवडा पण आता उजडायला सुरू होईल उद्यापासून. मग आता त्या हप्त्यामध्ये तरी भेटायला पाहिजे असं लाडके ताई म्हणतायत. जर या ठिकाणी लाडके ताईंनो या आठवड्यामध्ये, परत सांगतो लाडके ताईंनो, 10 ऑक्टोबर पर्यंत 10 ऑक्टोबर म्हणतोय 10 डिसेंबर पर्यंत तुम्हाला या ठिकाणी गुड न्यूज तर भेटेल, चांगल्या स्वरूपात होईलच. पण जर 10 डिसेंबरला जर हप्ता नाही भेटला, 10 डिसेंबरचे जर पुढे हप्ता जात असेल आणि 1,500 रुपये तुम्हाला 17वा हप्ता भेटत नसेल, तर सरकारकडे एकच मागणी आहे. जसं या सरकारने 3-3 हप्ते एकत्र टाकायला लागले, तसं महाराष्ट्र सरकारने देखील 2 हप्ते एकत्र टाकायलाच पाहिजे. लाडक्या बहिणीच्या या ठिकाणी हप्त्यामध्ये गॅप पडायला नको. बघा बऱ्याच दिवसापासून असं व्हायलंय, महिना पुढे संपत चाललाय. ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यामध्ये सरकारला टाकायला काहीच प्रॉब्लेम नाही. निवडणुकीच्या आधी सरकारने 2-2 हप्ते एकत्र टाकले होते. मग आता यावेळेस पण सरकारने या ठिकाणी लाडक्या बहिणीचे हे प्रश्न सोडावेत आणि लवकरात लवकर, जेवढं लवकर होईल तेवढं सरकारने हप्ता टाकावा ही सरकारकडे विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. आता सरकारने जास्त वाट बघायला लावू नका. सरकारने लाडक्या बहिणी आता खूप त्रस्त झालेल्या आहेत, वाट बघत बसलेल्या आहेत की बाबा हे हप्ता आम्हाला कधी भेटणार आहे. तर लाडक्या बहिणीच्या वतीने सरकारला मागणी करतोय हा गुरुदादा. महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीचा हा खंबीर नेतृत्व आहे. लाडका दादा तुमचा, सरकारला मी मागणी करत आहे की सरकार मायबाप लवकरात लवकर, जेवढं शक्य होईल तेवढं लवकर GR काढून 17वा हप्ता अगोदर टाका. भले आता तुम्ही म्हणत असाल की सर 18वा हप्त्याचं काय होईल, तर बघा 10 तारखेपर्यंत जर भेटलं ह्या आठवड्यात, म्हणजे सोमवारपासून शनिवारपर्यंत झालं, तर 17वा हप्ता तुम्हाला भेटेल. पण शनिवार रविवार पुढे उजाडला पुढचा, तर मग डायरेक्ट 17वा आणि 18वा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे. म्हणजे 3,000 रुपये अकाउंटला भेटायला पाहिजेत, कारण की ऑलरेडी गॅप भरपूर पडायलाय. मग सरकारने एकत्र 2 हप्त्याचा GR काढावा आणि 17वा 18वा हप्ता एकत्र टाकावा ही सरकारकडे विनंती. लाडक्या ताईंनो, तुमचं काय याच्यावर मध्ये कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.